येस. नमस्कार. सिक्स स्टँडर्डचा मॅथ्स क्लासला सगळ्यांना स्वागत आहे. तो मी लास्ट क्लासमध्ये इक्वेशन्स चॅप्टर, तुमचं पार्ट 2 मध्ये पहिलं चॅप्टर आहे ते ते आम्ही स्टार्ट केलं होतं. तो लास्ट क्लासमध्ये आम्ही काय काय टीच केलं म्हटलं तर मीनिंग ऑफ इक्वेशन. इक्वेशन चॅप्टरमध्ये सबसे पहिलं आम्ही त्याचं मीनिंग बघितलो. इक्वेशन म्हटलं तर काय ते समजून घेतलो. नंतर त्याचा पार्ट्स बघून घेतलो. आणि त्याच्यावरती आम्ही थोडे बहुत क्वेश्चन्स पण सॉल्व केलो. ओके. तो आज आम्ही काय शिकणार आहे? तो आम्ही आज सॉल्विंग ऑफ अन इक्वेशन बघू आम्ही. तो इक्वेशन दिलं तर कसं राहते, त्याच्यामध्ये कसं सॉल्व करतो तो आम्ही इथं अंडरस्टँड करून घेऊ आम्ही. तो इक्वेशन फर्स्टली आणि एकदा मी इकडे रिवाइज करतो म्हणा. इक्वेशन म्हटलं तर काय तुम्हाला माहित आहे? इक्वेशन म्हटलं तर काय तुम्हाला माहित आहे म्हटलं तर चॅट बॉक्स मध्ये तर रिप्लाय घाला, नाही तर अनम्यूट करून घेऊन तुम्ही माईक मध्ये सांगायला तुम्हाला हे अपॉर्च्युनिटी आहे. ओके. इक्वेशन म्हटलं तर काय तुम्हाला माहित आहे? इक्वेशन म्हटलं तर काय कोणतं कुणाला माहित आहे? इक्वेशन म्हटलं तर आम्ही सांगतो एक्सप्रेशन ऑफ इक्वालिटी म्हणतो. एक्सप्रेशन ऑफ इक्वालिटी म्हणतो. इथं आम्ही काय करतो, इथं युजली आम्ही एक व्हेरिएबलचा व्हॅल्यू मिसिंग जो नंबर राहतात ना, त्याला आम्ही व्हेरिएबल म्हणतो. तो ते व्हेरिएबलचा व्हॅल्यू इथं आम्ही फाइंड आउट करतो. ते फॉर एक्झाम्पल ह्याला आम्ही काय म्हणतो, इक्वेशन म्हणतो. आणि हे काय मिसिंग आहे ना, एक्स, त्याला आम्ही व्हेरिएबल म्हणून सांगतो. व्हेरिएबल म्हणून सांगतो. ओके. तो हे एक्सचं व्हॅल्यू काय फाइंड आउट करायचं काय प्रोसिजर आहे ने, त्याला आम्ही सॉल्विंग ऑफ अन इक्वेशन म्हणतो. सॉल्विंग ऑफ अन इक्वेशन. ओके. इक्वेशन मध्ये दोन पार्ट्स राहतात. फर्स्टली हे एक साइड आणि दुसरं हे एक साइड. लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड म्हणतो. मोस्ट इम्पॉर्टंट विषय काय आहे इक्वेशन मध्ये, हे साइन. तुम्ही काय इक्वल टू साइन म्हणाले, ते दिसाले ने, ते काय बोलते आम्हाला म्हटलं तर लेफ्ट हँड साइड इज ऑलवेज इक्वल टू राईट हँड साइड म्हणते. म्हटलं तर ह्याच्यामध्ये काय व्हॅल्यूज राहते ते ते हमेशा इकडं ते राईट हँड साइड मध्ये इक्वल टू राहते. ती 4 + x इज ऑलवेज इक्वल टू 7. तो हे साइन काय आहे ह्याच्यात, ती आम्ही इक्वालिटी म्हणतो. एक्सप्रेशन ऑफ इक्वालिटी म्हटलं तर काय, एक्सप्रेशन ऑफ इक्वालिटी म्हटलं तर कोणचं बी इक्वेशन घ्या, त्याच्यामध्ये दोन साइड राहतात, लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड. दोन्ही मध्ये इक्वल आम्हाला दिसते. म्हटलं तर ह्याच्या व्हॅल्यूज आणि हे व्हॅल्यूज दोघं पेक्षा काय होते, इक्वल राहते ती. ओके. ते आम्ही इथं समजून घेतलो. तर आता आम्ही सॉल्विंग अँड इक्वेशन बघू म्हणा. हेच एक्झाम्पल घेतो मी. 4 + x = 7. ओके. 4 + x = 7 बघून घेऊ म्हणा. ओके. तर तुम्हाला काय इक्वेशन सॉल्व करायचं काय प्रोसिजर आहे ने, त्याच्यामध्ये मल्टिपल जे स्टेप्स येते आणि मल्टिपल मेथड्स पण येते. ओके. फर्स्ट आहे की ऍडिंग द सेम नंबर टू बोथ साइड्स. इथं मेथड्स बरोबर बघून घेऊ म्हणा. फर्स्टली ऍडिंग सेम नंबर टू बोथ साइड्स. दोन्ही साइड कडे आम्ही सेमच नंबर ऍड करतो. ते फर्स्ट आहे. दुसरं आहे सबट्रॅक्टिंग सेम नंबर फ्रॉम बोथ साइड्स. सबट्रॅक्टिंग सेम नंबर फ्रॉम बोथ साइड्स. दोन्हीकडे इकडं मी -3 करायला म्हटलं तर इथं पण मी -3च करतो. सो दोन्हीकडे आम्ही काय करालो, सेम नंबरच सबट्रॅक्ट करालो. ओके. हे सेकंड झालं. थर्ड, मल्टिप्लाइंग
मल्टिप्लाइंग सेम नंबर फ्रॉम बोथ साइड्स. सो इकडं पण मी आता इंटू टू केलो म्हटलं तर, फॉर एक्झाम्पल इकडं मी इंटू टू केलो म्हटलं तर इथं पण आम्ही इंटू टूच करतो. सो दोन्हीकडे आम्ही काय करतो, सेम नंबरच मल्टिप्लाय करालो. हे थर्ड मेथड झालं. नंतर येते फोर्थ मेथड. सो फोर्थ मेथड मध्ये काय होतं, इथं आम्ही डिवाइड करतो. डिवाइडिंग सेम नंबर फ्रॉम बोथ साइड्स. सो दोन्हीकडं लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड दोन्हीकडं आम्ही एकच नंबर सेम नंबरच घेऊन आम्ही इकडं डिवाइड करतो. सो हे सगळी चार मेथड्स आहे ने, ते कोणचं इक्वेशन राहते ने ते नेचर ऑफ इक्वेशन वर डिपेंड राहते. एडिशन है, मल्टिप्लिकेशन दिले तर ऑपरेशन, या फिर डिव्हिजन दिले ते इक्वेशन मध्ये, तो त्याच्यावरती डिपेंड राहते मी ह्याच्यामध्ये कोणचं घेऊन मी इकडे सॉल्व्ह करतो. ओके. आणि लास्ट मध्ये येते एक्सचेंजिंग द टू साइड्स. एक्सचेंजिंग द टू साइड्स. तो लास्ट मेथड कौन सा है, एक्सचेंजिंग द टू साइड्स. सो एक्सचेंजिंग द टू साइड्स म्हटलं तर इकडे लेफ्ट हँड साइडचा व्हॅल्यू मी राईट हँड साइड मध्ये आणतो. राईट हँड साइड मध्ये पाहिजे म्हटलं तर ते व्हॅल्यू मी लेफ्ट हँड साइडला घेऊन जातो. ओके. तो इकडे दोन्ही साइड्स आम्हाला एक्स व्हॅल्यू फाइंड आउट करायला कसं पाहिजे तसं आम्ही एक्सचेंज करतो. हे तो सगळं पांचो मेथड्स आम्ही उपयोग केलं तर आम्हाला काय बेनिफिट होते, आमचं इक्वेशन बॅलन्स्ड राहते. आमचं इक्वेशन बॅलन्स्ड राहते. त्याच्यासाठी आम्ही हे 500 मध्ये कोणचं बी एक मेथड यूज करायला येते. ओके. सो इक्वेशन आम्हाला बॅलन्स करायला, इक्वेशनचं व्हॅल्यू व्हेरिएबल व्हॅल्यू फाइंड आउट करायला, सॉल्व करायला हे 500 मध्ये कोणचं तर एक मेथड आम्ही यूज करू शकत. ओके. तो आता आम्ही काय करू, आम्ही इथं एक्सचेंजिंग बोथ साइड्स ते मेथड आम्ही इकडं उपयोग करू आम्हाला. ओके. येस. तो 4 + x = 7 आम्हाला कोणचा व्हॅल्यू पाहिजे, व्हेरिएबलचा व्हॅल्यू पाहिजे आता. ओके. आता व्हेरिएबलचा व्हॅल्यू पाहिजे म्हटलं तर आम्ही हे एक्स आहे ने ते एकच आम्ही इकडे ठेवू आम्हाला. आणि त्याच्या सारखं कोण आहे, 4+ आहे की नाही, 4 आहे, ते आम्ही इकडे साईड घेऊन येऊ आम्हाला. ओके. तो ऍज इट इज मी ते एक्स ठेवतो. ऍज इट इज मैंने 7 लिहिलो मी. ओके. हे 4 आहे. 4 तुम्ही बाजू बघितलं तर कोणचं बी साईन नाही दिलेत म्हटलं तर हे एक पॉझिटिव्ह नंबर आहे, प्लस आहे मन ह्याचं मिनिंग आम्हाला. ओके. तो +4 इकडे आला तर काय होते, ह्या साइड आला तर काय होते सांगा मला. +4 मी ह्या साइड आणतो, राईट हँड साइड आणतो, काय होते ते +4 -4 मध्ये चेंज होते. होय की नाही. एक साइड पासून दुसऱ्या साइडला यायला आहे, होय की नाही. तर त्याच्यासाठी काय होते, आमचं +4 मायनस होऊन सोडते. ओके. तो x = 7 - 4 होला. आता सांगा 7 - 4 केलं तर केवढा आन्सर येते, कोणीतर अनम्यूट करून सांगा, नाही तर चॅट बॉक्स मध्ये घाला. 7 - 4 म्हटलं तर काय येते आन्सर, फटाफट करा. 7 - 4 म्हटलं तर काय येते, तुम्ही अनम्यूट करून बोला, नाही तर चॅट बॉक्स मध्ये आन्सर घाला. व्हेरी सिम्पल आहे की नाही. 7 - 4 म्हटलं तर केवढं येते, 3 येते का. व्हॅल्यू केवढं येते, 3 येते. एक्स चं व्हॅल्यू किती झालं, 3 हुलं. आता मी इथं सबस्टिट्यूट करून बघू. सो 4 + 3 केलं तर केवढं येते, 7 येते. तो 4 + x = 7 आमचं इक्वेशन होतं ना, त्याचं व्हॅल्यू 4 + 3 = 7 आलं. आता तुम्ही इथं बघितलं तर 4 + 3 किती, 7च येते. = 7. सो लेफ्ट हँड साइड = राईट हँड साइड पण सांगतो आम्ही. तो इक्वेशन म्हटलं तर काय, इकडे तुम्ही बघायला येते एक्सप्रेशन ऑफ इक्वालिटी पण सांगतो मी. एक्सप्रेशन ऑफ इक्वालिटी म्हटलं तर लेफ्ट हँड साइड = राईट हँड साइड. आता आम्ही व्हॅल्यूज पण फाइंड आउट केलो, ते सबस्टिट्यूट करून व्हेरिफिकेशन पण केलो. इथं तुम्हाला समजते. ओके. येस. तो असं आम्ही इक्वेशन
सॉल्व करायला येते. आम्ही आता थोडा मोठी प्रॉब्लेम्स बघूया म्हण ते कसं आम्ही सॉल्व करतो पण बघूया म्हण. येस. 4 years ago, Diljit was 8 years old. 4 years ago, Diljit was 8, sorry, 8 years old. How old, how old is he today? ओके. तो हे आमचा क्वेश्चन आहे. तो क्वेश्चन मध्ये बघा तुम्ही, 4 years अगो दिलजीत वॉज 8 years ओल्ड म्हटलं तर काय, 4 साल पहिलं, 4 साल पहिलं दिलजीतचं केवढं एज होतं, 8 वर्ष होतं त्यानं. 4 साल पहिलं त्यानं, फॉर एक्झाम्पल आता 2025 आहे. सो 4 साल पहिलं घ्या केवढं येते, 2021 ना. येस. 4 साल पहिला त्याचं वर्ष किती होतं, त्याचं एज 8 इयर्स होतं. आम्ही काय बघावं, 2025 मध्ये त्याचं केवढं त्याचं एज आहे मग मी इथं फाइंड आउट करावं. समजलं क्वेश्चन तुम्हाला? 4 साल पहिलं, 4 years अगो, 4 साल पहिला त्याचं एज, दिलजीतचं एज 8 इयर्स होतं. आता प्रेझेंट मध्ये त्याचं एज किती आहे? ओके, हे आमचं क्वेश्चन आहे. त्यांनी स्टेटमेंट दिले ती, हे स्टेटमेंट समजून घेऊन आम्ही पहिलं इकडे इक्वेशन लिहून घ्या. ओके, इक्वेशन लिहून घेऊन नंतर आम्ही सॉल्व करावं. सो इक्वेशन कसं येते, आता आम्हाला प्रेझेंट एज नाही नाही माहित. आज त्याचा एज किती आहे आम्हाला नाही माहित आहे की नाही. तो त्याचा आजचं एज काय घेऊया, ए मन घेऊया मन. आम्हाला त्याचा व्हॅल्यू माहित नाही, तो ए मन घेऊया मन आजचं एज, ते फाइंड आउट आम्ही करूया मन. आम्हाला काय माहित आहे, 4 साल पहिलं त्याचं एज 8 इयर्स होतं ते आम्हाला माहित आहे. तो प्रेझेंट एज ए मला माहित नाही, फाइंड आउट करू म्हणा. ए त्याचा प्रेझेंट एज आहे, त्याच्यामध्ये तुम्ही 4 वर्ष, 4 वर्ष, अथवा 4 तुम्ही मायनस केलं तर तुम्हाला काय मिळते, 8 वर्ष मन त्याचं एज मिळते. होय की नाही. प्रेझेंट एज मध्ये तुम्ही 4 वर्ष कमी केलं तर, 4 वर्ष कमी केलं तर त्याचं एज किती येते, 8 इयर्स मन येते. 8 इयर्स मन येते, होय की नाही. कशाला म्हटलं तर 4 साल पहिलं त्याचं एज 8 इयर्स होतं. ओके. तो आम्ही इथं सॉल्व करायला येते, हे काय आहे, हे आहे व्हेरिएबल. ह्याचा व्हॅल्यू आम्ही इकडं फाइंड आउट करू, सॉल्व करू आम्हाला. ओके. सो मी इथं करतो, मी आता इथं काय करतो, मी इकडं वेगळं ऑपरेशन घेतो अथवा वेगळं मेथड घेतो. पण आम्ही फर्स्ट मध्ये काय बघितलो, एक्सचेंजिंग बोथ द साइड्स बघितलो. इथं आम्ही काय करू, इथं आम्ही ऍडिंग सेम नंबर ऑन बोथ साइड्स ते मेथड घेऊ आम्हाला. मी ऍडिंग सेम नंबर ऑन बोथ साइड्स कशाला घेतले म्हटलं तर तुम्हाला आता समजते बघा इथं. A-4 + 4 इज इक्वल टू 8 - 4, सॉरी 8 + 4. सो इथं पण +4 केलो, इथं पण +4 केलो, हाय की नाही. सेम नंबर मी दोघंकडं ऍड केलो. ओके. इथं काय होले बघा, इथं मी कशाला +4च घेतलो, कशाला म्हटलं तर इथं -4 आहे. ओके. इथं -4 आहे म्हटलं तर इथं मी +4 घेतलं तर दोन्ही काय होऊन सोडते, कॅन्सल होऊन सोडते. मायनस इंटू प्लस मायनस करावं लागते. 4 - 4 इज आमचं आन्सर 0 येऊन सोडते. तो हे दोघं काय झालं, कॅन्सल होऊन सोडलं. तो ए चा व्हॅल्यू किती आलं, 8 + 4 किती येते सांगा मला, 8 + 4 किती येते, 12 येते. तो त्याचा आजचं एज किती आहे, 12 इयर्स आहे. आजचं एज किती आहे त्याचा, 12 इयर्स आहे. ओके. येस. समजलं तुम्हाला हे प्रॉब्लेम? सिम्पल आहे. तुम्ही हे इक्वेशन फॉर्म करून घेतला म्हटलं तर तुम्हाला कोणचं इझी होते ते तुम्ही इथे सॉल्व करू शकत. मी एक्सचेंजिंग बोथ साइड्स दाखवले, ऍडिंग बोथ नंबर्स.
ऑन द सेम साइड आम्ही बघितलो. सो तुम्ही आठवण काय राखावं म्हटलं तर ऍडिंग झालं, सबट्रॅक्टिंग, मल्टिप्लाइंग, डिव्हिजन, द सेम नंबर ऑन बोथ साइड्स, ते चारो मेथड मध्ये तुमचे इक्वेशनला कोणचं मेथड सूट होते ते आम्ही इथे उपयोग करा. इथं मला काय झालं, इथं मला मायनस मिळालं, त्याच्यासाठी मी इथं +4 म्हटलं तर ऍडिशन घेतलो. कशाला म्हटलं तर इथं मी मायनस हे प्लस घेतलं तर हे दोघे कॅन्सल होऊन सोडतात. ओके, डिपेंडिंग अपॉन द इक्वेशन, तुमचं इक्वेशनला कोणचं सूट होते ते आम्ही मेथड फाइंड आउट करून घ्या. ओके. येस. ओके. सो आणि एक आम्ही इक्वेशन बघू आम्हाला. y-3 इज इक्वल टू 11. इथं y चं व्हॅल्यू दिलेत त्यांनी, y इज इक्वल टू 3 मन दिलेत. ओके. तो हे व्हॅल्यू ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करू आपण. सबस्टिट्यूट चेक करू आपण हे इक्वेशन सॅटिस्फाय होते काय नाही मग. ओके. y चं व्हॅल्यू काय आहे, 3 आहे. सो 3 - 3 इज इक्वल टू 11. 3 - 3 किती येते? 3 मध्ये 3 आम्ही सबट्रॅक्ट केलं तर 0च येते नाही. 0 इज इक्वल टू 11. नो, 0 इज नॉट इक्वल टू 11 म्हटलं तर हे व्हॅल्यू काय दिलेत नाही व्हेरिएबलचं व्हॅल्यू, हे आमचं इक्वेशनला सॅटिस्फाय नाही करते. कशाला म्हटलं तर व्हॅल्यूज दोन्हीकडे इक्वल नाही आहे. एक्सप्रेशन ऑफ इक्वालिटी सॅटिस्फाय नाही होलंय, त्याच्यासाठी हे गलत आहे. ओके. तो ह्याच्यावरती आम्ही थोडं काय करू इकडं आम्ही सिम्युलेशन्स बघूया म्हणा. एक मिनिट, माझं स्क्रीन शेअर करतो म्हणा. येस. तो सगळ्यांना माझा स्क्रीन दिसाले. ओके. तो सबसे पहिलं आम्ही इकडे फिल इन द ब्लँक्स जो है फिल करू आपण. ओके. फिल इन द ब्लँक्स फिल करू आपण. So, first one, an equation is when you have two dash that are equal to each other. इक्वेशन म्हटलं तर इक्वेशन मध्ये काय राहते, दोन साइड्स राहते, लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड, त्याला आम्ही एक्सप्रेशन्स म्हणतो. सो टू एक्सप्रेशन्स दॅट आर इक्वल टू इच अदर, दोन्ही साइड ऑलवेज काय राहते ती, हमेशा दोन्हीच इक्वालिटी राहते, त्याच्यासाठी आम्ही मध्ये काय घालतो, इक्वल साइन मन घालतो, आम्ही इक्वल टू साइन घालतो. द पर्पज ऑफ सॉल्विंग आम्ही काय सॉल्व करतो, आम्ही इक्वेशन सॉल्व करतो, है काय नाही, इक्वेशन सॉल्व करतो. इज टू आयसोलेट द, आम्हाला काय पाहिजे, द पर्पज ऑफ सॉल्विंग अन इक्वेशन, इक्वेशन आम्ही कशासाठी सॉल्व करतो सांगा मला. आम्हाला कोणचा व्हॅल्यू पाहिजे राहते, व्हेरिएबलचा व्हॅल्यू पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही इक्वेशन सॉल्व करतो. इन अ 3 स्टेप इक्वेशन दॅट वुड मीन फर्स्ट मूविंग द व्हेरिएबल्स टू. सो आम्ही इक्वेशन 3 स्टेप्स मध्ये सॉल्व करालो. तो फर्स्ट स्टेप मध्ये काय होते, व्हेरिएबल्सला आम्ही कुठं पास करतो सांगा मला, मूव्ह कुठं करतो, आम्ही एक साइडला मूव्ह करतो, मूव्ह टू वन साइड ऑफ द इक्वेशन बाय, आम्ही काय यूज करतो, कोणचं ऑपरेशन यूज करतो, सबट्रॅक्टिंग तर यूज करतो, नाहीतर एडिशन तर यूज करतो. ओके. ऍडिंग और सबट्रॅक्टिंग द इक्वेशन. द नेक्स्ट स्टेप वुड बी, नेक्स्ट सेकंड स्टेप काय असेल, नेक्स्ट स्टेप वुड बी टू रिमूव्ह द कॉन्स्टंट. कॉन्स्टंट ते व्हॅल्यू, कॉन्स्टंट म्हटलं तर काय, हे एक नंबर राहते, त्याचं व्हॅल्यू बिलकुल बी चेंज नाही होते, चेंजेस नाही होते, तसंच राहते. ओके. त्याला आम्ही कॉन्स्टंट म्हणतो. बाय युझिंग इनवर्स और ऑपोजिट ऑपरेशन्स. ओके. तो इकडं तुम्ही बघितलं प्लसला ह्या साइड आम्ही घेऊन गेलं तर, दुसऱ्या साइडला घेऊन गेलं तर मायनस होते, सिमिलरली मायनस होलं तर प्लस होते, मल्टिप्लिकेशन त्या साइड घेऊन गेलं तर डिव्हिजन होते, डिव्हिजन त्या साइड घेऊन गेलं तर मल्टिप्लिकेशन होते. तो इकडे आम्ही इनवर्स ऑपरेशन्स परफॉर्म करतो. ओके. द फायनल स्टेप इज टू रिमूव्ह कोइफिशियंट बाय मल्टिप्लाइंग और डिवाइडिंग. तो व्हेरिएबल संग आम्ही कोणचा तर नंबर लिहिला तर, फॉर एक्झाम्पल 4x + 3. 4x + 3 मध्ये काय व्हायला सांगा मला,
इकडं +3 तर कॉन्स्टंट आहे, त्याचा व्हॅल्यू बिलकुल बी चेंज नाही होते. 3 ला आम्ही कॉन्स्टंट म्हणतो. ते 4 आणि एक्स आहे की 4x म्हणतो की नाही. एक्स मध्ये काय व्हायला, एक्स एक व्हेरिएबल आहे आणि 4 काय आहे, 4 एक कोइफिशियंट आहे. तर लास्ट मध्ये आम्ही काय करतो, व्हेरिएबलचं व्हॅल्यू पाहिजे म्हटलं तर आम्ही कोइफिशियंटला दुसऱ्याकडे घेऊन येतो, आयदर बाय मल्टिप्लाइंग नाहीतर डिवाइडिंग. सो आम्ही इथं आन्सर सबमिट करू तो बघूया. बघायत. येस. ओके. ना. येस. आता आम्ही थोडं इक्वेशन्स सॉल्व करू आपण. ओके. एक मिनिट, तुम्हाला दिसू दे मला. येस. सो सभी ओके. आता तुम्ही तुमचं पेन नाहीतर पेन्सिल बुक मध्ये घेऊन स्टार्ट करा. तर x-4 = 4 काय येते मला सांगा. x-4 = 4 त्याचं व्हॅल्यू काय येते. एक्सचं व्हॅल्यू काय येते सांगा मला. सो x-4 = 4. आता -4 आहे, -4 इकडे मी त्या साइड घेऊन गेला तर काय होते, +4 येते. तो x = 4 + 4 होईल. 4 + 4 म्हटलं तर 8 असेल आन्सर. चेक करा, तुम्ही पण करा. आन्सर द्या अनम्यूट करून, नाहीतर चॅट बॉक्स मध्ये तुम्ही आन्सर द्या काय येते एक्सचं व्हॅल्यू. तुम्ही इथं एक्सचेंजिंग द बोथ साइड पण करायला येते, नाहीतर ऍडिशन ऑफ टू नंबर्स ऑन बोथ साइड पण करायला येते. येस, एक्सचं व्हॅल्यू काय येते, एक्सचं व्हॅल्यू येस 8 येते. गुड. नेक्स्ट. आता बघा, x-6 = 9 आले. x-6 = 9. आता काय आणशील आन्सर. सो एडिशन घेऊ शकेल का इथं. ऍडिंग सेम नंबर ऑन द बोथ साइड्स आम्हाला घ्यायला येते. तो इकडे -6 आहे म्हटलं तर मी इकडे +6 घेऊन त्या साइड पण 9 + 6 लिहायला येते मला. तो -6 + 6 दोन्ही कॅन्सल होऊन सोडते. तो x = किती आलं, 9 + 6 किती येते. किती येते सांगा मला. 9 + 6 15. 15 आहे काय आन्सर. व्हेरी गुड किड्स, व्हेरी गुड. तुम्ही असंच ऍक्टिव्हली आन्सर कराव. ओके. चेक करू. येस, 15 इज द करेक्ट आन्सर. व्हेरी गुड. नेक्स्ट आला बघा, x-25 = 75 आहे. तो इथं एक्सचेंजिंग ऑन बोथ साइड्स केलं तर x = -25 ह्या साइड घेऊन येतो मी. तो -25 ह्या साइड येलं तर किती होते, +25 होते. सो 75 + 25 किती येते सांगा मला. 75 + 25 केलं तर किती येते. इट इज 100. चेक करू तुमचा आन्सर. येस, इट इज करेक्ट. व्हेरी गुड, व्हेरी गुड किड्स. आता बघा, आता इकडे थोडं डिफरंट आलंय. इथं काय होलंय, इथं 6x म्हण काय दिले ती एकाकडेच देऊन सोडलेत, मध्ये कोणचं बी ऑपरेशन नाही दिलेत म्हटलं तर ह्याच्यामध्ये काय आहे, 6 आणि x मध्ये काय आहे, मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. ओके. डिव्हिजन, एडिशन, सबट्रॅक्शन आम्ही साइन घालून दाखवतो. बट इथं इक्वेशन मध्ये मल्टिप्लिकेशन आलं तर आम्ही काय करून सोडतो, एकाकडेच एकच लिहून सोडतो, 6x1 लिहून सोडतो. ओके. तो इथं काय व्हायलंय, इथं मल्टिप्लिकेशन आहे. इकडे आम्ही घेऊन गेला तर काय होतंय, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन होतंय. काय होतंय, डिव्हिजन होतंय. तो 42/6 होऊन सोडते. ते 42/6 होऊन सोडते. तो 6 टेबल मध्ये 42 येते. 6 टेबल मध्ये 42 येते काय, येते, येते काय नाही. सो 6 हाऊ मच जा 42. 6 7 जा 6, 6 7 जा 42. तो एक्स व्हॅल्यू काय येते, 7 होशील. ओके, लेट्स चेक. येस. तो 6 x = 42, एक्सचं व्हॅल्यू 7 आलं. आता बघा, 2x = 40. आता करून मला सांगा एक्सचं व्हॅल्यू काय येते मग.
इथं पण सेम आहे, इथं पण मल्टिप्लिकेशन आहे मध्ये. तो टू तुम्ही त्या साइड घेऊन गेलं तर 40 कडे घेऊन गेलं तर काय होऊन सोडते, 40 डिवायडेड बाय 2 येते, 40 डिवायडेड बाय 2 येते. सो आमचा आन्सर काय येते सांगा मला. इट इज किती येते? 40 डिवायडेड बाय 2. 20 ओके, चेक करू हा. येस, व्हेरी नाईस. तो व्हेरी गुड किड्स, व्हेरी नाईस. आता बघा, x+4 = 22. तो इथं काय झालं, आता +4 आलं. तो +4 आम्ही त्या साईड घेऊन गेलं तर काय होतंय, इकडे 22 कडे घेऊन गेलं तर काय होऊन सोडतंय, -4 होतंय काय नाही, -4. तो x = 22 - 4 किती येते आन्सर? किती येते? 18. पक्का? बघू अमन तुमचा आन्सर. येस, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. आता बघा, x+7 = 52 मन दिलेत. x+7 = 52. इथं पण +7 आहे. तो इथं आम्ही काय करावं सांगा. आता तुम्हाला दोन मेथड येते, आयदर तुम्ही एक्सचेंज करावं साइड्स. इथं +7 दिलेत म्हटलं तर मी काय करतो, सबट्रॅक्टिंग सेम नंबर ऑन बोथ साइड घेऊन सोडतो. म्हटलं तर इथं -7, इथं -7 घेतो. तो +7 - 7 दोघे काय होऊन सोडते, कॅन्सल होऊन सोडते. त्या साइड काय येते, 52 - 7 मन येते. ते एक तुम्हाला मेथड आहे. दुसरं मेथड कोणचं, एक्सचेंजिंग द साइड्स. तो इकडे +7 आहे, आम्हाला काय पाहिजे, व्हेरिएबलचं व्हॅल्यू पाहिजे. तो +7 मी ह्या साइड घेतो. तो काय होऊन सोडते, ते 52 - 7 होऊन सोडते, होय की नाही. तो 52 - 7 किती येते व्हॅल्यू त्याचं, पटना त्यांनी तुम्ही सॉल्व करून सांगा मला पटक्कन. 52 - 7 सॉल्व करा. किती येते आन्सर सांगा मला. 45. चेक करू हा. येस, करेक्ट, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. तुम्ही लई फास्ट आहे, व्हेरी गुड. x - 5 = 6. x - 5 = 6 किती येते सांगा मला आन्सर ह्याचं. इकडे -5 आहे, तर त्या साइड 6 कडे गेलं तर काय होते, 6 + 5 होऊन सुटते. साइन चेंज होते काय नाही, मायनस असलं तर त्या साइड गेलं तर प्लस होऊन सुटते. तो -5 इकडं +5 येते, तो 6 + 5 झाला. आता सांगा मला, च व्हॅल्यू काय येते, x = 6 + 5 येते. काय येते सांगा मला. 11. पक्का? लेट्स चेक. येस, व्हेरी गुड किड्स, व्हेरी गुड. आता बघा, x + 12 = 17 दिलेत. x + 12 = 17. तो +12 त्या साइड गेलं तर काय होतंय, +12 त्या साइड गेलं तर काय होतंय, -12 होते ना, -12 होते. तो 17 - 12 किती येते आन्सर, किती येते सांगा मला आन्सर. 5. येस, व्हेरी गुड. तो आय होप तुम्हाला हे इक्वेशन्स कसं सॉल्व करतात मन समजले मन आणून घेतो. सो क्लासला संपून येऊन असं पहिलं आम्ही मी इकडं माझं स्क्रीन शेअर करते म्हणा. येस. तो आजचं मोटिवेशन कोट काय आहे आम्हाला. आमचं मोटिवेशन कोट है सुधा मूर्ती मॅडमची प्रिन्सिपल्स. तुम्हाला माहित आहे ह्यांनी कोण आहे, ह्यांचं नाव काय आहे. ह्यांचं नाव आहे सुधा मूर्ती. ह्यांनी काय है, ह्यांनी एक फिलॅन्थ्रोपिस्ट है, ह्यांनी एक एज्युकेटर है. ओके, ह्यांनी एक चॅरिटेबल ऑर्गनायझेशन इन्फोसिस फाउंडेशनची चेअरपर्सन पण है. तो ह्यांच्याकडे आम्ही कोणचं प्रिन्सिपल शिकून घ्यावं. आम्ही ह्यांच्याकडे डिसिप्लिन, एज्युकेशन आणि सिम्प्लिसिटी, साधारण जीवन आम्हाला लीड करायचं केवढं इम्पॉर्टंट आहे ते आम्हाला ह्यांनी शिकून देते. ते तुम्ही केवढं साधारण जीवन लीड करता. फक्त तुम्ही फालतू खर्च करायचं नाही, आहे की नाही. ते
नाही केलो म्हटलं तर आमच्याकडे केवढं पैसे उरते ते आम्हाला ते युजफुल पर्पज किती यूज करायला होते है की नाही. आणि इथं आम्ही एज्युकेशनला केवढं महत्त्व द्यावं आमच्या जीवनमध्ये पण सुधामूर्ती मॅडम आम्हाला शिकवते. तो आजचा मॅथ्स क्लास इथलाच स्टॉप करू आपण. आय होप सगळ्यांना इक्वेशन चॅप्टर समजले आणि ह्याच्यावरती प्रॉब्लेम्स आणि आम्ही नेक्स्ट क्लासमध्ये सॉल्व्ह करू आम्हाला. तुम्हाला कोणतं बी डाऊट होलं तर प्लीज तुम्ही अनम्यूट करू नाही तर चॅट बॉक्स मध्ये घाला. ते डाऊट्स आम्ही इकडे सॉल्व्ह करू आम्हाला. सो नेक्स्ट क्लासमध्ये इक्वेशन वरती थोडी और आम्ही स्टेटमेंट प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आम्हाला आणि इक्वेशन्स सॉल्व्ह करू आम्हाला. तो आजचा क्लास मी इथंच स्टॉप करतो. थँक यू एव्हरीवन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विद्याशक्ती.